माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेनं आरोप केल्यानंतर आता फिरोज बाबाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान जादूटोणा आणि अघोरी कृत्य केल्याचे विनायक राऊतांच्या सुनेचे आरोप आहेत। सावंतवाडीमधील कोलगावमधून रोज बाबाला सावंतवाडी पोलिसांच्या मदतीनं ठाणे पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। विनायक राऊत यांच्या सुनेने त्यांच्यावर आरोप केले आणि त्यानंतर बघितलं तर इथं कोलगावमधून सावंतवाडीमधून फिरोज बाबा याला अटक करण्यात आली। हा फिरोज बाबाचा बघितलं तर फोटो आहे आणि या ठिकाणी उर्स शरीफ अशा पद्धतीचा बॅनरसुद्धा लावण्यात आला आणि हेच फिरोज बाबाचं घर आहे वास्तव्यास। याच घराकडून काल 11 वाजता ठाणे पोलिसांनी या फिरोज बाबाला अटक केलेली आहे। पूर्णपणे ही जी मोहीम आहे ती अगदी गुप्तपणे राबवली जाते आणि ज्या सुनेने जे आरोप केले तो हाच दर्गा आणि ह्या दर्ग्यावर विनायक राऊत हे आपल्या मुलासहित चादर चढवण्यासाठी आले होते असं सांगितलं जातं। अशा पद्धतीचा आरोप केला जातो। मात्र इथे स्थानिकांना विचारल्यानंतर या ठिकाणी फिरोज बाबावर या ठिकाणी एक वारं येत होतं आणि त्यासाठी जर बघितलं तर अनेक बडे हस्ती आहेत ते या ठिकाणी या फिरोज बाबाकडे येत असतात आणि हे फिरोज बाबाचं घर आहे। जर बघितलं तर या घराकडे आता कशा पद्धतीचं त्यांचे काही नातेवाईक आहेत आणि जर बघितलं तर ही पूर्णपणे सावंतवाडी पोलीस असतील किंवा ठाणे पोलीस असतील पूर्णपणे गोपनीय पद्धतीने ही सगळी मोहीम राबवत आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर पूर्णपणे आज शांतता पाहायला मिळते। कुठेही कोणी माहिती देण्यास तयार नाही अशा पद्धतीची माहिती इथे मिळते। कोणीही माहिती द्यायला पुढे येण्यास तयार नाहीत। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, कोलगाव। दरम्यान ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला हेच संशयास्पद असल्याचं संजय राऊत म्हणाले। विनायक राऊतांवर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांनी संशय व्यक्त केलाय। सून गिरिजा राऊतांचे विनायक राऊतांच्या कुटुंबावर गंभीर आरोप आहेत। विनायक राऊत या प्रकरणावर पारदर्शक कारवाई होईल असं गिरीश महाजनांनीही म्हटलंय। बघा हा त्यांचा एक विषय वेगळा आहे। मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे। ज्या विषयाविषयी माझ्याकडे माहिती नाही हा काय राजकीय विषय नाहीये। हा त्यांचा एक कौटुंबिक विषय नाही बनवू द्या। विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे। गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात म्हणून संशयास्पद असं का म्हणतं ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात। ठाण्यामध्ये गीतेश राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। सुनेनेच हा गुन्हा दाखल केलेला आहे। माझा मानसिक छळ नाही मला कधी झाला मला माहिती नाही। नाही मला याची कल्पना नाही। कौटुंबिक वाद काय असेल त्याचं मला माहित नाही। काय नाही असेल तर मला खरंच या बाबतीत माहिती नाही। आपण सांगतो तेव्हा मला कळत आहे पण काही असं असेल तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल। त्याच्यामुळे कुठे सूड भागलं नाही का कुठे असं काही असणार नाही। जे असेल ते समोर